बस खाली बस 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 आता बस ए बस खाली थँक्यू अबा आम्हा थांबा बसा आई काही शेटा नाही तुलाच भेटायला आले तुलाच भेटायला आलेत शांत बस नको करू मस्ती नाही करायचं थोड़ा ऑटो का प्रॉब्लम है ये भी लाइन में थी मैंने बोला उसको कि मुझे ऐसे ऐसे है गाडी घे बोलत होता 200 में 150 ला भेटला तर 150 ते 150 250 अच्छा डायरेक्ट येतात तिकडे लोक जाते नाही करतात ऑटो वाले ही होती लाईन तिला मी बोलली मला तिथून नाना सोबतला जायचं अजून 3-4 किलोमीटर अरे बापरे बोले एवढ्या लाईन आहे बोलत ना काय आलंय ना आता तिचे निप्पल आहे ना खाली अब इकडे मग बस. 2 मिनिटं स्टे बस कर तो बाबा. अजिबात नाही चंचल आहे थोडीशी निप्पल कडी आहेत का हे बघा इकडे. हात लावा ना हार्ड झालेत का हा एकच आहे एकच पाठ आहे. आले बघा ना हाय हा हा तुझं मिल्क पुन्हा हे नाही केलंय का पण ती Baby- प्रेग्नेंट होतीच नाही ती उभीच राहिली नाही मीटिंग नाही झाली याची. नाही कसं समजतं की हे स्वतःच्या ह्याच्यामध्ये ते लोक मीटिंग मध्ये ऑब्झर्व करतात ओके. तर त्याच्यामध्ये वाटतं की मी गरजच आहे म्हणून ओके तर ते मिल्क ऑलरेडी ऑटोमॅटिक होतं म्हणजे ते आपल्याला ते आपल्याला ते पुश करावं लागतं तर आपल्याला कसं कळणार ते त्यांचं कसं प्रेग्नेन्सी मध्ये ते होतात ना हा. तर असे वाटतात ना तसे ते त्यांचं वाटतं की मी प्रेग्नेंट झाले म्हणून तर ते ऍक्च्युली आपण काय झालेलं एकदा तिची मीटिंग झालेली मी सांगते तुम्हाला एकदा मीटिंग झालेली त्याच्यानंतर डॉक्टर बोलला की प्रेग्नेंट आहे ओके. त्याच्यानंतर आम्ही तिच्या खेळण्या वगैरे सगळ्या लपवल्या हम्म. ठीक आहे त्याच्यानंतर ना तिला आहे ना खालचा कुत्रा आहे ना इथे चावलेला स्ट्रेट ओके बाईट केलेलं हा त्याच्यानंतर बस, आम्हाला बस, अशी- तेव्हा नाही बस, कळलं की तिला चावलंय म्हणून हम्म. पण नंतर ती ना अशी बारीक होत गेल्यानंतर ना मी पूर्ण तिचं बॉडी चेक केली तर मग मला इथे एवढं मोठं सुचलेलं भेटलं ओके. त्याच्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर आम्ही तिला बोललो प्रेग्नेंट आहे तर 3 महिन्यात 4 महिन्यात त्यांना चेक करायला पाठवलं ते म्हणतो की नाही आहे प्रेग्नेंट मग त्यामुळे आम्हाला आता कन्फ्युज आहे की नक्की ती होती की नव्हती होती मीटिंग कितींदा झालेली एकदाच मोस्टली झाली असेल ती देत नाही करून की नाही उगाच नाही दोनदा करून. तीनदा मीटिंग होते त्याची हा. एकदाच होत नाही मीटिंग मध्ये पण ज्याच्याकडून मी आणले नाही हिला त्यांनीच मीटिंग करतो बोलतो झाली यावेळेला सक्सेस झाले आता किती वर्षाची आहे 9 कम्प्लीट झालं आता 10 लागलाय याच महिन्यात मीटिंग ते करू नका ते नाही ना आम्ही पण तोच विचार केला पण असं आहे का की ती हायपर वगैरे होते हीटवर वगैरे राहते डेट आली फक्त ते आम्हाला हा डेट परफेक्ट मिसिंग नाही नाही ठीक आहे एक प्रॉब्लेम काय आहे त्याच्यामध्ये फर्स्ट सारखं वाटतं नॉर्मल नाही नॉर्मल ते गाठी तर तुम्हाला मी सांगतो हा गाठी तर ती तुम्हाला या तर ह्याच्या मेडिसिन मध्ये चांगले झाले ते चांगली काय ऑप्शन ती कडक वाटते मला वाटत नाही हा न्यूट्रली ती काय होणार ती गाठ आहे ना ती फुटत जाणार ती मेडिसिन घेऊन हा. तेही प्रॉब्लेम चांगला आहे पण ते कसं ती तिच्या बॉडीला काही इफेक्ट करत असेल तर चांगलं आहे हा. त्यात तुम्हाला सर्जरी करून टाकावं लागेल मी काय म्हणते आता तिच्या खाण्यापिण्यात काही प्रॉब्लेम नाही हम्म. बरोबर आहे व्यवस्थित फूड खाते व्यवस्थित झोपते काही प्रॉब्लेम नाहीये आम्हाला ते जास्त दिसते म्हणून आम्हाला असं वाटतं की नक्की ते काय आहे आणि तिने ते रिॲक्ट नाही केलं म्हणून माझ्याकडनं तो हलगर्जीपणा झाला की मी 2 महिन्यानंतर तिला थोडं हे इंटरेस्ट टाकला मी आता आम्ही नाही इथे नाही राहत आम्ही राहतो भाईंदरला राहायचो इथे हा फ्लॅट आता गेले 2 वर्ष झाली शिफ्ट झालोय तर भाईंदरला जगदीश पाटील म्हणून ईस्टला आहे डॉक्टर तो तिचा डॉक्टर आहे तो आता इथून आम्हाला न्यायला खूप भारी पडते त्यामुळे माझी मैत्रीण मुली माझा नंबर आहे म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला मग आता काय सोल्युशन आहे मग माहिती चहा बनवून ती गाठ एक कडक झालेली आहे. ती मिल्कची गाठ पूर्ण आहे कसं माहिती ते मिल्क ते पूर्ण आता किती झाले किती वर्ष झाले प्रेग्नेंट राहून त्या टायमाला तुम्ही बघितलं ते 1 वर्ष डॉक्टर झालं आहे. मी त्या सांगते टायमाला तुम्हाला meeting तर मला ना वाटतं हे यांचं काय असतं म्हणजे यांचं मीटिंग टाइम म्हणजे जे असतो 5 ते 7 वर्षापर्यंत हे लोक ऑब्झर्व करतात असं मीटिंग होऊ की नको होऊ हा म्हणून. हा हा हा. आणि कसं म्हणजे कदाचित त्या टायमाला मिल्क जेव्हा आता 5 वर्ष भरपूर झाली हा. तर त्यांना मिल्क जमायला किंवा आपली छोटी गाठ कुठे असेल हा. तिला वाढायला एवढे वर्ष भरपूर हो, होतात हो, हो. आपण लक्ष देत नाही 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 हे नाही म्हणाल तरी 4 महिने तरी झालेच 3-4 महिने झालेच हो मग तसं ते ऑब्झर्व झालंय ते तुम्ही आता बघितलं असतं ते पण ते कडक भरपूर झाले ते हो. तर आपण त्याच्यावर काय करू शकतो याचा तिला पेन होत असेल जे फिरत असेल ना त्या हा. कुठे तिला ते
पण ते बोललं नाही या बुकला पण आहे पहिली तिथे या पण नाही हा, केलं. हा. पहिली आहे ना पहिली बसत होती. आता आहे ना तिला बसायला प्रॉब्लेम होतो. अच्छा आता ती ना खूप हळू बसते. मी तिला खूपदा नोट केलंय. मला तुला पुन्हा दे घाल का बघायला. हा ते दे ना. एक मिनिट थांब रे बघा ना. 2 मिनिटं थांब. काय झाले बघू दे. टाकायला. हे बरोबर मेलची गाठ आहे. ओके. नशीब एकाला झाले आणि येते एकाला कुठल्या तरी हा. ह्याच्यामधून मग काय असतं हे मेल जे ते प्रेग्नेंट होते आपण हे जसे करतायत ना हा. तसे होतात ते वाटतं पण तेव्हा आपण ते पुश करायचे असतात त्या ओके. कधी कधी त्या स्वतः हे ते मला पण नव्हतं पडतात माहिती. कधी ते स्वतःहून पण ते असं हे पहिल्या काढून बघत येते. आहे नाही, ते नंतर आलंय ते एक्स्ट्रा थोडंसं बघ. हिला ऑपरेट करू शकतात तुम्ही किती गरज तुम्ही करू शकतात मी विचार केलेला. मग जाडी नाही होईल. त्याच्यामुळे तुम्हाला जेवण नाही. कंट्रोल मध्ये करावं लागेल ही कोण सांगत नाही मला नवऱ्याची सॉरी दुखते मला. सॉरी बोलले सॉरी बोलले सॉरी बोलले दुखते मला. ना. मी आता नाही ती काय बघ. करणार? हे बघा इथं पण होणं होते बघा नको नको तुम्ही औषधं चालू करूया आणि तिचं काय नसबंदी करूया. पप्पाला फोन लाव. रिचार्ज मध्ये येत नाही ना ते रिचार्ज डिस्ट्रीब्युट असं काय बघितलं नाहीये पण म्हणजे असे वाईट रिचार्ज वगैरे काय येत एक नाही ना? दोनदा दिसलेले फक्त. एक दोनदा दिसलेले. काय नको सेकंड डे बस खाली बस sit down चा पहिला. सेकंड डे सेकंड डे ठीक चॉकलेट दे. ठीक पाहिजे ना चीज ठीक आहे चीज माझ्याकडे. आहे चीज घेऊन ये. आई चीज दे, घेऊन दे ये. बरं. सेकंड डे काय ना दे. सेकंड डे गुड गर्ल आहे बेटा. आता इंजेक्शन दे तुला ओ इंजेक्शन दे. सेकंड डे दे सेकंड डे गुड Good girl गर्ल आहे ना? दे. Second day? दे. लागवलीस का लागवली का लाजवली म्हणजे भरपूरच लाजवली. सेकंड डे मम्मीला दे. हे तिथं ते हे आहे नॉर्मल आहे ना सफेद ना हा? हे सांगितलं आता तुम्हाला आले. हे, हा? हे आता आले तिला 2-3 वर्ष झाली. हा बाद वगैरे देते का तुम्ही हो देतो देतो. हा हा आता तिला असेल कारण की पावसामध्ये इथे पाऊस आहे ना तो नाही घातलेला. फ्लीस वगैरे काय वगैरे प्लीज वगैरे नाही केलं. वॅक्सिन वगैरे कम्प्लीट आहे वॅक्सिन एक द्यायचं मी बोललेली पण मला ते म्हणले की तुम्ही पहिले ही ट्रीटमेंट करा मग वॅक्सिन 15 दिवसांनी करू. आता लगेच इंजेक्शन वर तो वॅक्सिन नको. 15 ते 20 बरोबर आहे ना. आता ती 10 तारखेला ती झाली तुमच्याला आहे 9. जुनं मी दाखवते तुम्हाला फाईलच दाखवते. काय काम हे बघा हे सुंदर होते मला वाटतं. जे केलेली हा तो बोललेला ना आता आम्हाला कळत नाही ना पेमेंटचं. पप्पाला व्हिडिओ बनव हे काहीतरी आहे माहित नाही काय आहे. अरे सोनोग्राफी केलेली का हिची. हा ही काय बाकी आहे ना आणि लिहिलंय ना सोनोग्राफी. कोण पप्पा थोडं डायट लाईट नाही माझी लाईट नाही होती कधी आज मिनिटं बघतो बस बेटा. तुला स्टोन वगैरे का प्रॉब्लेम होता पहिला होता मग नंतर तिला हे केलं मला वाटतं स्टोनचा प्रॉब्लेम तिला 2018 थोडं नॉर्मल जे युएसए स्टोन हा, दाखवतात बरोबर. तुझी त्याची सोनोग्राफी नाही ती प्रेग्नन्सी तुझे जे स्तन जे आहेत ना त्याचे छोटे छोटे मला पसत वाटतं ही दाखवतात. स्टोनची हे असेल. बघा हे स्टोनची असेल हा. बिकॉज ऑफ तिला स्टोन होता. ते विचारतो तुम्हाला बरोबर, हे हे stone आहे. हे व्हाईट वगैरे आहेत ना हा. स्टोन आहेत तिचे आणि हे त्याच्यामुळे फर्स्ट झालेलं ते ते तुमच्या जवळ काय आलेले आता तेव्हा ते येत असेल थोडाफार तर मला कधी वाटतं किती आहे आहे? ना. आता कधी 23 आहे. हा, बघा, 23. 2 वर्षाचा 24 तो काय करतो माहितीये डॉक्टर जगदीश फटाफट इंजेक्शन देतो. दुनियाभरची औषधं 3000ची देतो 2000चे इंजेक्शन देतो. आम्हाला समजत नाही ना काय आहे आणि हिच्या पप्पाला तोच जमतो आणि आम्हाला आता हे आम्ही डिसिजन रिपोर्ट मध्ये पण त्याने इक्वेशन दाखवलं तर त्याचे स्टोन छोटे नॉर्मल आहे एवढं काही हे नाही त्याचा इश्यू नाही त्याचा काय normal आहे ते. सुसू करत होती तेव्हा आम्हाला कळलेलं ना. आणि हिचं कसं माहितीये सकाळी मॉर्निंगला 7 वाजता जाते ना हां ती डायरेक्ट संध्याकाळी 8ला जायची Okay. असं होतं. आता इकडे आल्यापासून थोडं फिरवते तिला
घरात करत नाही ना, हा प्रॉब्लेम आहे दोन्ही पण. आपण चांगलं नाही करत नाही. अरे पण ते साठवून आपण ठेवते ना. time ला- हा, त्या- साठवून ठेवते. आपण पण काय करतो. 24 ला द्यायचं, 7 ला. म्हणजे आता दिला होता, म्हणजे दिला होता. आता मध्ये द्यायचं होतं, पप्पा बोलत होते. 6-6 महिन्याचं असतं ना. 6-6 महिने वर्ष, तुम्ही 6-6 महिन्याने करता. हो. हा, नंतर आता तू 12-13 वर्षांचं पण करू शकतो, 14 वर्षांचं. मी काय म्हणते की रात्रीची उठून ना अशी बेडवरती खजडावते कशाला अशी, पण एवढं कंटिन्यू जीवन वगैरे घ्यायचं नाही, वापस त्या स्टुडिओ पुन्हा. सुशी आहे ना, ही ओरडून आमच्याकडनं करवून गेलती की डोकं बिल्डिंग डोक्यावर गेलती. तिथं डिव्हिजन प्रत्येक महिन्याला चालू आहे. हा सॉरी, ही 3 महिन्याला. हा 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 3 महिन्यात कम्प्लीट चालू ना. आता गणपती नंतर दिलं नाही तिला द्यायचं. बरोबर आहे. हा 24 तर तुम्हाला 7 ला द्या. म्हणजे त्या 7 ला 2 महिने 3 महिने वर्ष झाले ना, 8 महिना आहे ना. 2 महिने सप्टेंबर ना? 2 महिने गेला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपण काय स्टेजची सगळे वॅक्सिनचं औषध आणि वॅक्सिन मध्ये तिला थोडं मला माहिती नव्हतं कॉर्न तिला आवडतं, कॉर्न खायला दिलं, तिला अंगावरती तिच्या भरपूर फोड्या झाल्या. फूड दिलेलं तुला की इन्फो सर्टिफिकेट दिलं डॉक्टरने? काय माहिती ते सगळं डॉक्टरचं इकडे फाईल जे दिले तसं लिहिलं, हे सगळं दिलेलं आहे त्यांनी वाटतं. वॅक्सिनचं द्यायचं नाही, वॅक्सिन पण ते नको डॉक्टर. माझी काय ताप वगैरे आता नॉर्मल होते का त्या 2016 मध्ये? हा हे तेव्हाचेच आहेत. हा ठीक आहे, त्याच्यामुळे normal. ती कधी केस कापलेले ना तिचे, ती थोडी हे होते. React झाली हा होती. जातात नाही खाली, त्यावेळेला झालं असेल ना जेव्हा लाईट गेली. ठीक आहे, problem नाही. नाही, तो तिथं 2016 दाखवतो 29. ही 2004ची आहे. 2000 माहिती कितीची आहे प्रिनू? 16ची आहे. 16चे. हा बरोबर. बरोबर. नाही, मग vaccination. Vaccination ते कुठलं हा. करतो? तिथे फिडिंग काय देतात तुम्ही? फिडिंग म्हणजे बॉइल चिकन आणि राईस बॉईल आणि चिकन मध्ये बोन देता की बोनलेस देता? दोन्ही हड्डी नका देऊ. कंटिन्यू नको देऊ. हड्डी नका देऊ. त्याचे केस जातात कधी हो जातात. हो खूप ऑफेन थंडीमध्ये गरमी पण हड्डी जातात. नका देऊ. पण जातात. आत्ता इथे आलो ना, मी सांगते इकडे होतो 2 वर्षापूर्वी तिला कंटिन्यू चिकन आणि राईसच होता हम्म. आणि मध्येच दही भात. आता इथे आल्यापासून थोडंसं आम्ही डाळ भातचा लळा लावलाय तो पण म्हणजे वरण भात. हा 15 दिवसात एकदा खाल्ला तर थुकून टाकते. आणि चिकन असेल तर चांगली राहते, पण पेडिग्रीची आता मी सध्या तिला सवय लावली ब्रुईसची जी आहे. पेडिग्री. ब्रुईसची येते ती, चालेल ना, ग्रेव्हीची आहे आणि सुकी कधीतरी. ती आता वयाच्या आणि boiled अंडे. तुम्ही हड्डी नका देऊ. बॉईल अंडे देता तर त्याच्यामध्ये व्हाईट द्या, हा. येलो नका Yellow देऊ. नको देऊ. आणि तुम्ही वरण भात देतात आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला उकडून द्यायचं जे पण द्यायचं. ओके. वरण भात तुम्ही डाळ देणार, हा सुका नॉर्मल भात हो, आपण हो. त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये अंडे डायरेक्ट करा. ओके त्याच्यात तेल राई जिरा काही फोडणी द्यायची नाही. ओके. फक्त उकडून तुम्हाला ते त्याच्यामध्ये बॉईल अंडे टाका, ते चालेल. ते सोडून दही भात. दही भात हे क्लायमेटच्या दही हिशोबाने तुम्ही भात दही मी भात का देत नाही म्हणजे तिला कफ होतो. क्लायमेटच्या हिशोबाने काय बोलतो हा क्लायमेट गरमीच्या टायमात तिला कसं आपण पण थोडं हो, कळलं, नॉर्मल कळलं. क्लायमेट वाटतं गरम आहे तर तिला हा. तुम्ही ते दहीभात चालू करू शकता. ओके. पेडिगिरी हे तुमचं जे जेवण टायमिंग आहे ते फिक्स करा. सगळं कॉकटेल नका देऊ, अच्छा असं करा. पण म्हणजे आता आहे ना ती एक टाइम जेवते, मी सांगते तुम्हाला. हम्म. एक टाइम जेवते कारण की खूप मोडी आहे, खूप मोडी. अच्छा. हा याच्या बाबतीत मला डॉक्टरने खूप शिव्या घातलेल्या आहेत की तू डोक्यावर चढवली हा. आहे. 100% 201% आम्ही तिला डोक्यात, चला. तिने नाही खाल्लं ना की आम्ही ते फूड ना खालच्या डॉग्सला देतो आणि तिला परत नवीन देतो. सो त्यामुळे तिचे लाड प्रचंड झालेले आहेत. अच्छा. म्हणजे ती नाही ती कंट्रोल मध्ये तुम्ही आणू शकता आता. पण हा. आता ट्रिक वगैरे काय देतात त्याला अजून? ट्रीट खूप ड्रिंक बदललेली आहे. खूप म्हणजे वर्षातून एकदा बर्थडे असतो तेव्हा. जेव्हा बड्डे असते तेव्हा तेव्हाच. ठीक आहे, चालेल, काय problem ते नाही. जे बॉन आहेत बोन्स बोन्स येतात ना, चिव बोन्स येतात. वाईट वाले ते. हा. हा, ते. आता तिला कॅल्शियमची गरज आहे. देऊ शकता. वाटतं तुम्हाला ते वॉक करताना थोडी लिम्पिंग होते तिच्या पायाला, लिम्पिंग नाही पण ती उचलायला अशी थोडी वाकून चालते आता. आता आहे ना वयाच्या पहिल्यासारखी हिशोबाने हा. ते चांगलं आहे. बाकी तुझं वय नाही. जवळ आहे म्हणजे ते 70च्या 50च्या आसपास चालू बरोबर तिच्या वयाच्या बरोबर हिशोबाने. बरोबर 9च्या हिशोबाने तिला 70 झाले तशा. हा. 10 लागले.
समजा पण ती चालता चालता समजा तुम्हाला वाटतं की आपण कसं चालतं कधी आपल्याला वाटतं पायाला दुखतोय. पहिली जो स्टॅमिना होता ना तो नाही. तो नाही आता. मी व्हायचे तर म्हणलो मी तुम्हाला हा. वॉकिंग करताना तिचा पाय दुखत होता तुम्हाला कॅल्शियम ठीक आहे म्हणजे ते चालते आणि दमणं ते कॉमन आहे. हा. पण समजा तुला अचानक ते आधी लिंपिंग करते नाही, नाही, पाठच्या नाही, पायाने नाही, पाठच्या नाही, पायाने नाही. हा मग ठीक आहे कॅल्शियम ते एवढं देण्याचं गरज नाही भात तुम्हाला तर देऊ शकतो मला तर ग्रोथ त्याची व्यवस्थित वाटतंय. हा. हा वेट पाहिजे तुम्ही त्याचं अजून थोडं कमी घेऊ आता किती मला वाटतं 30% असेल अंदाजे माझ्या. ती 29च्या खाली वर जातच जातच नाही. नाही. थोडं जास्त वाटतं. डॉक्टर आम्हाला आत्ता वाटत असेल हम्म. कारण की आता मला खूप जण बोलतात की थोडी हेल्दी हेल्दी झाली झाली. बिकॉज ऑफ जास्त फिरत नाहीये ती. कारण 30च्या आतमध्ये तुम्ही तिला ठेवू शकता तिचे बोन पण व्यवस्थित राहते. वाटलं तुम्हाला की तिचे बोन साठी व्यवस्थित ठेवूया हा. तर पेट जॉईन म्हणून येतं त्यामुळे तुम्हाला पाहिजे ते व्हॉट्सअप पिक्चर करतो. हा. वाटलं तुम्हाला तुम्ही ते एक टाइम चालू ठेवू शकता पेट जॉईन म्हणून म्हणजे ते वयाच्या टायमाला ते अच्छा न्यू 52 चालू आहे हिचा. काय देतं तुम्हाला डॉक्टर बोलले डॉक्टर की तिला बोलले end continue पर्यंत करायचं. एंड हा पण मॉर्निंग त्याला आणि प्रॉब्लेम नाईट. होतोय का किडनीचा इश्यू झाला काय काय म्हणतात इश्यू युरिन तिचे परफेक्ट आहे ना सगळं परफेक्ट आहे तिचं. मग ठीक आहे ना तुम्ही दही भात देता का जे आहे ते भात ज्याच्यामध्ये चेंजेस होतात जेवणामध्ये हा. म्हणजे ट्रिक म्हणा किंवा इतर गोष्टी असं जे तेव्हा त्या गोष्टी त्याला ते हजम ना होती युरिन बेसिकली तिला आता मी हार्ड काही देऊ नको असं म्हणते हार्ट तुम्ही. काय देऊ नका हड्डीची गोष्ट नाही. चालेल. मास चालेल तिला हा. ते पण छोटे छोटे पीसेस करून ज्याच्यात सूप निघतं हा ते तुम्ही ते गाळून देऊ शकता ते ऑइल असतं ना वरचं हा, हा, ऑइल हा. ते नाही द्यायचं ओके कळलं. ते ऑइल तिला ते घसायला मेन तिला हार्टला प्रॉब्लेम कधी हार्ट तिचा झोपताना नॉर्मल आहे कसं उडतो कधी कधी उडतो उडतो म्हणजे हा ती हलत असते. हलत असते ती कंटिन्यू. झोपत बॅक साईडला मम्मा बाबा 2 मिनिटं त्यांना चेक फक्त करते. चेकअप चालू आहे मला बाळा. इथं होतं, मला तिथं हार्ट बघायचं तिला झोपव सर झोपव सरळ असं झोपव हा, असं. तसं आहे, काय हा. करायचं? कुशी झोपव. आपण हा खुशी झोपव थांब जरा ते ठोके स्लो पडून ठपले त्याला मिनिटाला देतात असं म्हणजे कंटिन्यू हा हा थोडं हार्ट त्याचं तुम्ही बघून घ्या म्हणजे तिला वॉक जास्त करू नका जेवढं तिला जायचं येणं तेवढं वॉकला जास्त हे करते का ते डायरेक्ट म्हणजे आपण कसं धावताना हा ती हाफते जास्त. हा मग ती तिला आल्यावर. तिला खूप हे होतं हाफ हा, ती कमी करा. आणि ती स्वतः इनफ करते पण ती स्वतः 15 मिनिटाच्या वर तीच कंटाळ. कमी करा आणि आता तर लेट म्हणून तुम्हाला घेऊन जाणार हो हो तिला ज्युपिटरवरूनच नेतो तिच्यासाठी ती गाडी गाडी घेतली. घेतली ती झोपेत. तिला तिथून नेऊन तिथे एवढं तिचे लाड आहेत तिचे प्रमाणाच्या बाहेर सांग तुम्ही बोला की तुम्ही जास्त लाड करतात तिचे. तिथं आहे तुझा हार्टचा प्रॉब्लेम आम्ही तिचे दातापासून असेल बघायचं असेल दातापासून पिशीपासून तिचं जपून ठेवलंय आम्ही लहानापासून एवढी आहे ती. नाही तुम्हाला हार्टचा चेकअप हा, करायचं हा. असेल तर तुम्ही करू शकता पण ओके. माझ्यासाठी त्याचा खर्च भरपूर होतो हा हा पण असं तुम्हाला त्याचा खर्च एक्झॅक्टली होतो. बघायचं असेल तर काय त्याचा पेशंट असतो डॉक्टरचा ओके प्रत्येकाला तुमच्या तरी पण डॉक्टरला विचार घ्या minimum किती खर्च? ते तर नाही जाऊन आताच्या फॅमिली आता बरेच केसेसमध्ये नाही जात फक्त डॉक्टर ते पण मुंबई साईडला येतं ह्या ओके. साईडला वेस्टर्नला की मला माहित नाही अच्छा तो लोअर परेला कुठे डॉक्टर आहे का लोअर परेला हॉस्पिटल आहे का या लोकांचं हा मोठं आहे बैल बघायचं चांगलं आहे ते चांगलं म्हणजे पैशासाठी चांगलं आहे बाकीच्या गोष्टीसाठी चांगलं नाही ते पैशाचं काय टेन्शन नाहीये फक्त ते हिचं फक्त व्यवस्थित मग त्याविषयी तुम्ही प्रायव्हेट मध्ये दाखवा हा. स्पेशालिस्ट हा तिथं दादरला आहे डॉक्टर मकल हार्टचं दादरला आहे. पगार तुम्हाला जास्त हेवी वाट ती झोपतात ते ना हा तिचं हार्ट आहे ना हा असं एकदा कधी म्हणजे एक टायमिंग ती झोपली आहे हम्म. टाइमला म्हणजे पटकन असं ना ठणका देतं बघायला लागेल मला आणि ती अशी पण उलटीच झोपते 4 पाय वर करून तर मला म्हणजे ना मग अगर ती मिनिटाला किंवा सेकंडला ठणके पटकन ठणका देतोय हा. तेव्हा ते नॉर्मल नाही हा म्हणजे तिला जास्त त्रास होतोय हार्ट तिचं वाढला असेल कदाचित ओके ओके हा हार्ट नॉर्मल आहे नुसतं असं उडतंय हा पण उडता पटकन जरा मोठा हा 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 आपण कसं मोठा श्वास एकदा म्हणजे घेतो. मोठे श्वास भरपूर घेते ते पहिली लोक- नव्हती मी ते नाही कॉमन आता तुम्ही जर ऑब्झर्व करा घराचा टाइम त्याच्यावर लक्ष द्या हा. त्याचे जर ब्रेडिंग आहे ना बरोबर असे उडतात जसं आपल्या इकडचे ठोके कळलं. नॉर्मल आहे हा. पण मध्येच असा एक ठोका असा कळलं, उडतो कळलं. समजून त्याला लगेच असा उडा हा. तो सेकंड बराच सेकंड पण ते लक्ष द्या की झोपते ऑब्झर्व त्याचे छातीचा तर इथं आहे
पटकन असं उडतं का बरोबर, पटकन बरोबर. नॉर्मल तुम्हाला उडताना असं दिसेल हा. पटकन एकदा मोठा हा हा धक्का येतो चालेल मग मी ते लक्ष- करते लक्ष हा, कारण की जास्त होत असेल तर मग बघा आणि नसेल तर तिला जे जेवण आहे तिला ऑइल वगैरे सर्व जरा कमी करा हायपोएडी जेवढे ठेवा पैशाने जास्त फूड असतात तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाचं फूड आहे जसं हो, हो, हो. डॉक्टरचं तिथं हार्टचं असतं गॅस्ट्रोचं असतं स्किनचं असतं हा तसं तुम्ही त्या डॉक्टरला विचारून कन्सल्ट करू शकता की तिला हार्ट बॉईल फिश देऊ शकतो नाही दिलेला का कधी नाही नका देऊ. ते त्यांचं खाणं नाही मोस्टली चिकन आणि हे पेडिग्री तसं मेन खाणं आहे अंडा आपण देतो म्हणून देतो की अंडा पण चांगला आहे खाण्यासाठी त्याच्यासाठी फक्त व्हाईट वाला येलो नाही द्यायचं तुम्हाला ओके माझ्या ते येल्लो मी देत Yellow देत होतो आम्ही. पण आता बंद करावं लागेल येलो नका देऊ कारण ते येलो मध्ये स्किनचा प्रॉब्लेम होतो किडनीचा इश्यू होतो कारण की आपण जेव्हा सुकं खातो अंडा आपल्याला पाणी प्यावं लागतं घशा लागतं ना हो तसंच ते आपण पाणी पितो ना मला माहिती होतं 6 अंडी खाती ती फक्त आता बघायला हार्ट लागेल त्याच्यावर मला. ते शेवटी हार्ट म्हणून कारण आपण हो. पण सुक्क खाऊ हो, शकतो हो. 2-3 पाणी पिणार ना पटकन पाण्याचं आता शिकले बकेट मध्ये हा. नाही तर नळ चालू करून पाणी द्यायचं हम्म. आता त्याचं काय थोडं वेट कमी कर 25 च्या आसपास ठेवा करतो 25-26 म्हणजे हार्टला पण होईल परफेक्ट ती कॅल्शियम बोनला पण त्याचा परफेक्ट होणार ओके. सगळ्या गोष्टीला परफेक्ट होणार ओके चालेल छान थँक्यू वेट कमी करायसाठी फूड कमी करायला लागेल ना. त्याच्यावर लिहिलेलं असतं बघा हा. फ्रूट वरच लिहिलेलं असतं तुम्ही हा. त्याच्याने त्याचं मेजर माप करून जेवण नाही वगैरे समजा सगळं घरी चिकन देतोय आम्ही हम्म. खोटं नाही आता बोलणार तुम्ही किती तुम्हाला देता? हा तेच सांगते तुम्हाला खोटं नाही बोलणार तिचं 1 किलो चिकन आमचं 4-3 दिवसात संपतं एवढं खाते ती नाही.